यानंतर बातमी मराठा मोर्चा संदर्भातली। मुंबईतला सकल मराठा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आला। मात्र 14 डिसेंबरला नागपुरामध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे। हिवाळी अधिवेशनावर हा मोर्चा काढण्यात येईल। मात्र त्यानंतरही ठोस निर्णय न झाल्यास मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं जाईल आणि तो मोर्चा शेवटचं अस्त्र असेल असं आयोजकांनी स्पष्ट केलं। काल औरंगाबादेत मराठा मोर्चा आयोजकांची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेतला गेला। या बैठकीत आरक्षण आणि अॅट्रॉसिटीवर अभ्यास करण्यासाठी 9 सदस्यीय समितीची स्थापनाही केली गेली, ज्यात माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत, माजी न्यायमूर्ती बी.एन. देशमुख, माजी न्यायमूर्ती एस.बी. म्हसे, प्राध्यापक सदानंद मोरे, जयसिंग पवार, प्राचार्य एम.एम. तांबे, वसंतराव मोरे, निर्मल कुमार देशमुख आणि राजेंद्र कोंढेरे यांचा समावेश आहे। 11 मागण्या आम्ही एकत्रित करून जे मोर्चे तालुकास्तरीय काढत आहेत, जिल्हास्तरीय जे मोर्चे आहेत ते मोर्चे सर्व जिल्हा स्तराचे मोर्चे होतील। परंतु नागपूरचा मोर्चा झाल्यानंतर तो निर्णायक मोर्चाच्या होईपर्यंत जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यावर विचार नाही केला तर मुंबईमध्ये मोर्चा निश्चित आम्ही हिवाळी अधिवेशनानंतर काढणार आहोत। मराठा मोर्चा आयोजकांनी काल जो राज्यव्यापी ठराव मांडला त्यामध्ये त्यांनी काय मागण्या केल्या त्यावर एक नजर टाकूया। कोपर्डीमधल्या आरोपींना 6 महिन्यात शिक्षा झाली पाहिजे, सोबतच मराठा आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करा। यासोबतच स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी, अशा काही प्रमुख मागण्या या ठरावात मांडल्या गेल्यात। देशात सर्वदूर 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी केली जावी। शाहू महाराजांच्या नावे कौशल्य विकास स्वायत्त संस्था सुरू करावी, अशा काही मागण्या प्रामुख्यानं लावून धरण्यात आल्या आहेत। मुंबईत अरबी समुद्रातील शिवस्मारक हे 2017 पर्यंत पूर्ण व्हावं, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 5000 कोटी दिले जावेत, अशा काही मागण्या यामध्ये ठेवण्यात आल्या आहेत।